लोकांची धावपळ तुम्ही बघू शकतात महाप्रसादाच्या तयारीसाठी। लोकांना ती कमीत कमी वेळात महाप्रसाद मिळाला पाहिजे यासाठी भक्तगण अगदी सेवेकरी अगदी ते तत्परतेने कार्यरतच आहेत। बोल बोल। या ठिकाणी आपला जो भक्तांना महाप्रसाद वितरित केला जातो त्याचे या ठिकाणी भव्य प्रमाणात प्रसाद तयार करत असताना या लोकांचं खूप अचूक नियोजन असतं आणि कसलीही कमी पडणार नाही, कसलीही त्रुटी जाणवणार नाही असे इतके अचूक प्रमाणात या लोकांनी नियोजन केलेले असते आणि सेवेकरीसुद्धा अगदी तत्परतेने दरवर्षी आपली ही सेवा सादर करत असतात। श्रीपंत महाराजांच्या उत्सवातील ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा असून आज देखील ती कायम आहे आणि याच परंपरेबद्दल महाप्रसादाबद्दल आपण दोन शब्द काही जाणून घेऊयात। श्री गुरुदेव दत्त। मी वल्लभ शंकर जाधव, इचलकरंजी। त्याचबरोबर हे महाप्रसाद बनवणारे प्रमुख आचारी परशुराम आणि मिरजची सर्व टीम हा महाप्रसाद बनवते। जवळजवळ आम्ही हा प्रसाद बनवण्यासाठी 25 वर्ष आम्ही इथे येत आहोत। मिरजची पूर्ण टीम आमची आहे। कमीत कमी 60 म्हणजे 60 आचारी ह्या महाप्रसादासाठी इथे येऊन निःशुल्क सेवा इथे करत असतात। पंथांची सेवा ही श्रेष्ठ सेवा हे मानून सर्व आचारी आपले कामधंदा सर्व तिथे सोडून पंथांच्या सेवेसाठी 3 दिवस राबत असतात। याचं नियोजन 1 महिना अगोदरपासून सुरुवात झालेली असते। 1 महिन्यापासून सर्व महाप्रसादासाठी जो काय लागणारा बाजार असतो तो भरणे। इचलकरंजीतून आम्ही जवळजवळ 9000 किलो तांदूळ आम्ही मुफ्त पाठवतो आहे। तसंच मिरजहून 70 डबे तेल हे इथं महाप्रसादासाठी येतात। कोल्हापूरहून गूळ महाप्रसादासाठी येतो आहे आणि जी सुजी लागणार असते ती कोल्हापूरहून येते आणि हे सर्व देणगी दाखल इथं सर्व भक्त देतात। महाप्रसाद बनवण्यासाठी कमीत कमी 28 ते 30 तास लागत असतात आम्हाला। 30 तास पूर्ण धुरामध्ये हे सर्व आचारी आपलं तन मन धन आपलं सर्व सेवा इथे देत असतात आणि सकाळी 6ला महाप्रसाद तयार होतो आहे। त्यानंतर हा महाप्रसाद बाहेर ती सर्व भक्तांसाठी दिला जातो आहे आणि तो जवळपास 40,000 ते 50,000 दिला जातो आहे। सर्वसाधारण महाप्रसादासाठी मसाले भात व खीर ही परंपरेनुसार आणि पारंपरिक पद्धतीने इथे बनवले जाते। सर्व प्रसाद हा चुलीवरतीच बनवला जातो आहे। भात मसाले भात हा 2800 किलो ते 3000 किलोपर्यंत बनवला जातो आहे आणि खीर हे 1400 ते 1550 किलोपर्यंत बनवले जाते आणि तो प्रसाद सर्व एकाच वेळेला एकाच पंक्तीमध्ये सर्वांना आपण बघू शकता कोणालाही सेवा करताना कसलीही चिंता नाही, कसलीही काळजी नाही व कसलाही त्रास कोणाला होत नाही। सगळे अगदी मनापासून अगदी भक्तिभावाने आपली सेवा करतायत आणि उत्सवाचा आनंद घेत आहेत। जयदूत बाबा, तुम्ही कुठून आलात? आम्ही बोरावल बुद्रुक यावल तालुका। यावल तालुका। तुमचा या संप्रदायात इथे बाळेकुंद्रीत येण्याचा काय अनुभव आहे? आम्ही दीक्षा घेतलेली आहे पंतांची, तर आम्ही दर उत्सवाला जागृती चार्जिंग करण्याकरता, ज्ञानाची चार्जिंग करण्याकरता किंवा भक्तीचा आनंद लुटण्याकरता आम्ही या ठिकाणी येतात। किती वर्षांपासून येतात? आम्ही 10-12 वर्षापासून।
इथे येऊन कसं वाटतं तुम्हाला? चांगलं शांत वाटतं. खूप ठिकाणी आपण बघू शकता अनेक भाविक अगदी शिस्तीने या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी बसलेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी महाआरती होऊन महाप्रसादाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी सर्वजण अगदी भक्तीने सर्वजण बसलेले आहेत आणि आपण बघू शकता लांब लांबपर्यंत या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत, परंतु कसलीही गर्दी गोंधळ या ठिकाणी नाही. अगदी सर्व शिस्तीने आणि सर्व नियोजनाने चालू आहे आणि सेवेकरी सुद्धा आपली सेवा अगदी तत्परतेने करीत आहात. कोणालाही कसलीही चिंता नाही आणि कोणाच्याही मनात काही ईर्ष्या नाही. वाढलेला महाप्रसाद ग्रहण करणार नाहीये, कोणीही महाप्रसाद खायला सुरू करायची नाही आरती झाल्याशिवाय. शिवाय नमो शिवाय नमो. अगदी भक्तिमय वातावरणात आणि शांततेत या ठिकाणी महाप्रसाद वितरित केलेला आहे आणि महाप्रसादाला सुरुवात होत आहे. पंत महाराज बाळेगुंद्रे यांचा 120वा हा पुण्यतिथी उत्सव आहे आणि आजचा तिसरा दिवस प्रसादाचा या ठिकाणी आज अमराईत संपन्न होत आहे. या प्रसादाच्या 3 फेरी होणार आहेत, 11, 12, 1. आता 11 वाजताच्या अगोदर एक आरती होईल. आरती अवधूता जय जय श्री आरती अवधूता ही आरती होणार. त्यानंतर तोप वाजणार फटाक्याची आणि प्रसादाला सुरुवात होणार. मग भाविक मंडळी आज संपूर्ण अमराईमध्ये बसलेली आहेत. भाविक मंडळी तोप वाजणार, अगरबत्ती होणार, आरती होणार, श्री घराण्याकडून आरती होईल आणि त्याच्यानंतर भक्त मंडळी प्रसाद ग्रहण करतील आणि नंतर मग परत दुसरी फेरी होईल. नंतर पुन्हा त्याप्रमाणे तिसरी फेरी होईल. अशा 3 फेऱ्या होतील आणि प्रसादाची संपन्न सकाळी 11 ते 3 दुपारी अशाप्रमाणे हा प्रसाद आपण वाटप करणार आहोत. प्रसाद भरपूर आहे, प्रसादांच्या भाविकांची गर्दीही भरपूर आहे या ठिकाणी. असाच उत्साह राहू देत आणि असाच पंथाचा आशीर्वाद संपूर्ण मिळू देत ही श्रीचरणी प्रार्थना. श्री धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी कापूर पेटवून महाआरतीला सुरुवात होत आहे. परमपूज्य रंजन काका पंत बाळेगुंद्रे यांच्या शुभ मुखातून या आरतीचे गायन होणार आहे. तरी आपण सर्वांनी बघावे की ही आरतीचं किती भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या ठिकाणी आरतीने वातावरण अगदी भक्तिमय झाले आहे. आपण बघू शकतो आणि सर्वजण आता महाप्रसादाला सुरुवात करतील. या ठिकाणी हिरवा ध्वज फडकवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात येईल. शिवाय. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त.
सर्वांनी शांतपणे महाप्रसाद ग्रहण करायचा आहे. आमच्या सेवेकऱ्यांचं पूर्ण सहकार्यामध्ये भजन चालू आहे. त्याच्या डाव्या बाजूला ट्रॅक्टर्स ठेवलेले आहेत, तिकडेच त्या या ठिकाणी फटाक्यांच्या जयघोषात आणि हिरवा ध्वज फडकवून महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण बघू शकतो या ठिकाणी फटाक्यांचा जोरजोरात आवाज येत होत आहे. पंत महाराजांचा महाप्रसाद भक्तिभावाने ग्रहण करावा ही प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी 3 वेळा तोफेचा आवाज झालेला असून आता महाप्रसादाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तरी भाविक अगदी आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. प्रसाद कोणीही आपल्या पत्रावळीमध्ये वाया घालवायचा नाहीये, टाकायचा नाहीये. जो प्रसाद आपल्याला वाढला आहे तो पूर्ण ग्रहण करूनच आपण निघायचा आहे. श्री गुरुदेव दत्त. घेता